आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। पिंपळगावला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव रोखला। पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 2 मे रोजी सुरू असलेले कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडल्याची माहिती मिळते। एका टोमॅटो अडत्यानं जवळपास 283 शेतकऱ्यांचे 2,37,00,000 रुपये थकवल्यानं वारंवार चक्रा मारूनही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळत नसल्यानं आज शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये येऊन चालू असलेले कांदा लिलाव रोखले। यावेळी 2 वेळा शेतकऱ्यांनी बाजार समितीत येऊन आंदोलन केलं होतं। आता तिसऱ्यांदा शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलावच रोखले। यावेळी शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी पिंपळगाव बसवंत पोलीस प्रशासनानं शर्थीचे प्रयत्न केले, परंतु जोपर्यंत आमच्या हक्काचे पैसे मिळत नाही तोपर्यंत लिलाव चालू होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। त्यामुळे पिंपळगाव बसवंत बाजार समितीत तणावाचं वातावरण निर्माण झालंय। शेतकऱ्यांनी बाजार समिती विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी सुरू केली। सदरील प्रकरण कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय। आम्हाला वाटत होतं साहेब, आशिया खंडातली सर्वात मोठी मार्केट कमिटी या मार्केट कमिटी कधी शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून या चांदोड तालुक्यातील दिंडोरी तालुक्यात सगळे शेतकरी बांधव माल का बरं दिंडोरीला मार्केट कमिटी नाही, चांदोडला नाही का? लोकांना असं वाटतं इथं व्यापारी जास्त, इथं भाव चांगला मिळतो, पैशाची हमी चांगली आहे, लोक एवढ्या लागून माल विकायला। आज 7 महिन्यापासून एवढे पैसे अटकले, यांनी एक सुद्धा ठोस भूमिका घेतली नाही। अहो तुमच्या आशिया खंडात नाव कोणामुळे? या शेतकऱ्यांमुळे, तुमच्या संचालक मंडळामुळे नाही। आम्ही माल विकतो, इथं मार्केटला फी देतो म्हणून मार्केट मोठं झालंय साहेब आतापर्यंत। जर आमच्या जीवावर मार्केट कमिटी चालते, जर आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही ते सांगा। ते एक काम करा बरं का साहेब, औषधाच्या बाटल्या घेऊन प्रत्येकाच्या हातात या टोमॅटो उत्पादकांचे पैसे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडकलेले। वेळोवेळी प्रशासनासोबत मिटिंगा झाल्या, पोलीस अधिकारी उपस्थित होते, या मार्केट कमिटीचे सर्व संचालक मंडळ सभापती महोदय सर्व उपस्थित होतं। यांच्या समोर तोडगा निघाला तर आम्ही 10 एप्रिल मार्चला देणं शक्य नाही म्हणून आम्ही एप्रिलमध्ये 10 एप्रिलला तुमचे पैसे 100% देऊ। 10 एप्रिलला आम्ही इथं आल्यानंतर ते म्हणत कुठल्याही पैशाची तरतूद झाली नाही, 30 एप्रिलपर्यंत थांबा। 30 एप्रिल उलटून गेला, 30 एप्रिलला कुठल्याही शेतकऱ्याला 1ही रुपया मिळाला नाही। त्यानंतर एप्रिल मे गेला, मे मध्ये कुठली तरतूद ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किंवा आडतदार यांनी कुठलाही 1ही रुपया शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला नाही। म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला हे मार्केट पूर्ण परत एकदा बंद करण्यासाठी आम्हाला तयार व्हावं लागलं आणि आज त्याचा परिपाक म्हणून आम्ही हे कांद्याचे निलाव सुद्धा साहेब बंद पाडलेले। कारण 7 महिन्यापासून तांबट उत्पादकांनी अपार कष्ट करून ह्या मार्केट कमिटीमध्ये माल विकला, त्या मालाचे जर हक्काचे पैसे मार्केट कमिटीमध्ये विकून सुद्धा जर आम्हाला मिळत नसेल तर कशावरून उद्या कांद्यावाल्यांनी सुद्धा मार्केटमध्ये माल विकून सुद्धा कांद्यावाल्यांनी सुद्धा पैसे भेटतील याची हमी काय खऱ्या अर्थानं? याच्यासाठी आम्हाला हे आंदोलनाचा हत्यार उपसावं लागलंय आणि जोपर्यंत संचालक मंडळ आम्ही शुक्रवारी पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय की आम्ही सोमवारी हे मार्केट बंद पाडणार आहे। तब्बल 9 वाजताचा आम्ही टाइम दिला, आता 11:30 वाजत आले, एकही कृषी उत्पन्न बाजार समितीचा एखादा जबाबदार संचालक इथं येऊन या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास खऱ्या अर्थानं तयार नाही। मग आम्ही न्याय मागायचा तरी कुणाकडे? या न्यायाप्रमाणे आम्ही हे मार्केट कमिटीचा निलाव खऱ्या अर्थानं आज बंद पाडले आणि जोपर्यंत कुठल्याही पैशाची आम्हाला जबाबदारी मिळत नाही किंवा आम्हाला पैसे मिळणार नाही तोपर्यंत एकही टोमॅटो उत्पादक, कांदा उत्पादक शेतकरी ह्या मार्केटमधून खऱ्या अर्थानं हलणार नाही। सनेज केओर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।